रोजप्रमाणे आज पण सकाळची सुरुवात झाली होती. साहेबांची सुरुवात लई लेट झालेली होती. आज हनुमानजीचा बड्डे होता आणि हनुमानजीचीच टी-शर्ट घातली होती आणि तोच हॅपी बर्थडे टू हनुमानजी असं सारखं करत होता. आजी पूजा करत असताना तो मध्ये मध्ये जात होता, पण त्याची मी आंघोळ वगैरे करून दिली. शेवटी आजीने त्याला टिक्का लावला आणि स्वतःच देवासमोर जाऊन बघा कसा घंटी वाजवतोय. त्याला हे काही शिकवलेलं नाही, हे तो स्वतःहूनच करतोय. काय माहिती कुठून शिकतो. तर नंतर त्याला मी केळ वगैरे खायला दिला. केळ खाल्ल्यानंतर मी त्याला TV लावून दिली. TV तो बघत होता. आज नवीनच कुठलं तरी गाणं लागलं, तो एकसारखा ते गाणं बघत होतं. मला किती क्यूट दिसत होता तो बिट्टू. नंतर मी आलूची भाजी केली होती आज आणि पुरी केली होती, कारण शुभमला खायची होती. आलूची भाजी आणि पुरी इतकी टेस्टी झाली होती. आलूची भाजी तर खूपच टेस्ट झाली होती, हे तुम्ही बघू शकता. नंतर कोलॅबरेशनसाठी बेबी ऑर्गॅनिकचं प्रोडक्ट आलेलं होतं. काय असेल ते नंतर तुम्हाला कळणारच आहे. दुपारी शुभम आला होता, जेवण केलं. त्याने आज खूप पोटभर जेवण केलं होतं आणि त्याला पण आवडलेलं होतं. बाप जेवण करतपर्यंत हा पिगी बँकमध्ये पैसे टाकायचं काम करतो. संध्याकाळी रोजप्रमाणे आजी आली होती. आजीला बघून बिट्टू खूप खुश झाला होता आणि आज आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो. आजीने आम्हाला पाणीपुरी खायला नेलं होतं. पाणीपुरी खाऊन आल्यावर आम्ही घरी आलो. अंशसोबत कधी न पटणारा मुलगा आज अंशसोबतच खेळत होता आणि त्याच्या मांडीवर जाऊन चक्क तो त्याचे पप्पी वगैरे घेत होता. कसं काय काही माहीत नाही. नंतर आम्ही दूध वगैरे घ्यायला गेलो. दूध घेऊन आलो. हा त्यांच्या घरी गेला होता. त्यांच्या घरून अर्धा तासानंतर परत आला होता. खूप खुश झालेला होता. नंतर मला कढी करायची होती. सोसायटीमधली गौरीसुद्धा मला हेल्प करते कढी करायला, स्वयंपाक करायला पण हेल्प करते. मी कढी वगैरे करून घेतली आणि आज बिट्टू चक्क आपल्या हाताने चपाती खातोय. ते बघून मला खूप आनंद वाटत होता. रात्री आम्हाला मंदिरात जायचं होतं. डॉगी दिसला मंदिरात गेल्यानंतर. म्हणजे आम्ही 1 ते 2 महिने झाले या मंदिरात जायची वेट करतो. तर आज शेवटी तो दिवस आलाच. शुभमला न्यायचं होतं मला मंदिरात. हनुमान जयंती होती म्हणून शुभमला घेऊन गेले होते, कारण तोच दर्शन करू शकत होता सात्विकचं. दोघांनी खूप छान एन्जॉय केला. दोघं खूप छान दर्शन केलं. आम्हाला वर जायची इच्छा तर नव्हती, पण बिट्टू इतका त्रास देत होता वर जायचं आहे म्हणून. वर जाऊन तो आम्हाला सगळं सांगतो, कारण बाबा या मंदिरामध्ये बिट्टूला नंतर इतकं छान ॲटमॉस्फिअर आहे त्या मंदिरातलं. खूप मोठं मंदिर आहे ते. नंतर दर्शन झाल्यानंतर त्याला विभूत वगैरे लावला आणि दोघा बाप लेकाचा फोटोशूट वगैरे केला. फोटोशूट झाल्यानंतर खाली आलो तर खाली एक डॉगी होता. बिट्टू डॉगीला खूप छान खेळवत होता. डॉगीच त्याला घाबरत होता. शेवटी त्याने हँडशेक वगैरे दिला त्याच्या पप्पाला. रात्री अविकाका भेटला होता. बऱ्याच दिवसानंतर अविकाकासोबत भेट झाली. असा होता आमचा दिवस. बाय.